नमस्कार. काय कन्फ्यूज झाला ना? आवाज कुठून येतोय ते? हो, इथे तिथे शोधू नका. मी यत्र तत्र सर्वत्र आहे. तुमचा मित्र, सखा, जीव, प्राण, वायू, पवन, वारा इत्यादी माझे नाम. तर आज मी चाललोय फिरायला. इथे पुढेच एक गाव आहे, तिथे मोठं धरण आहे म्हणतात. तेच बघायला चाललोय. हां, आणि अजून एक, मला थोडं संत गतीने जावं लागेल व बोलावे लागेल. काय आहे ना, मी जर जास्त गतीने फिरलो ना तर वादळ येतं म्हणतात. चला. बापरे, फार शोधायला लागतंय. असो, मग आपण आता इथे एंटर होताच हे रेडके दादा आपल्या स्वागतासाठी इथे आलेत. रेडके दादा, ते गावाचा रस्ता सांगता काय? हो, काहीतरी बोला. हो, जातो का आता? नाहीतर लातच मारेन. अरे तुम्ही तरी काहीतरी बोला. अरे बाळांनो, गावाचा पत्ता माहितीये का? माहिती नाही, स्वतः शोध. अरे त्या चंदूनी बिस्किट टाकले असतील. चल लवकर चल. हो ना, टाइम पण झालाच असेल. चल 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 चल. अहो, ते गाव कुठून सुरू होतं काय माहितीये का? हसला काय? अरे अहो, तुम्ही तरी सांगा काहीतरी. गावात येऊन विचारतो गाव कुठे, हा ना? मूर्ख कुठला, कुठून कुठे नेतात काय माहिती. अरे काय रे, कशाला ओरडतो? घाबरलो ना मी. वर एकतर पायाखाली चिरडायला जातोय आणि मी ओरडलो की मलाच बोलतोय. अरे सॉरी. अरे पण मला सांग, ही काय जागा आहे का पडून राहायची? हे बघ, मला ना हात न पाय न पंख, मग मला वापरणार जिथं टाकतील तिथंच पडून राहणार ना. शेवटी मी निर्जीव. बरं ठीक आहे. बरं जाऊ दे, मला सांग, धरणाचा रस्ता माहितीये? माहितीये, पण माझं एक काम करशील तरच मी सांगेन. बरं बोल लवकर, तू भरपूर फुटेज खातोय. बरं, इथून थोडं पुढं डावीकडं मुंग्यांची वस्ती आहे. त्यांच्याकडे जा आणि त्यांना इथे पाठवून दे, म्हणजे ते मला चांगल्या जागी नेऊन ठेवतील. इथं पडून पडून कंटाळा आलाय र, आणि परत इथे राहिलो तर परत कोणाच्या तरी पायाखाली येईल. बरं ठीक आहे. अरे मुंग्या, काय हो तुम्ही लाल लाल फार रोमॅन्टिक दिसतायत. माझं काम कराल काय? आम्ही मांस खातो. आम्ही हाडं पण खातो. बापरे, जाम व्हायलेंट आहात तुम्ही. आम्ही वॉच करून चावतो पण. बोला, कोणत्या प्राण्याला ठिकाणी लावायचं आहे? एका दिवसात हाडांसकट त्याचे पीस बाय पीस बाहेर काढतो का नाही बघा. अरे डोंब्याबाई, लवकर चला. त्या चिंग्याने चुकून प्लास्टिक चावलंय, त्याच्या घशात अडकलंय ते. काय बोलतोस? चल 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 चल. आवाज कुठून? हो, इथून काय हो, माझं काम कराल काय? हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचंय ते आमच्या मेजरला सांगा. मी पेट्रोलवर आहे. ओके, समजलं. मेजर. येस कॅडेट, काय झालं? मेजर, मला हे वाटेत भेटले. ह्यांना अहो फूक मारून तुमचे विचार ह्यांना पण सांगा. समजलं. तुमचं काम होईल. आणि तुमचं धरण तर ते. पण तुम्ही एवढूशे, तुम्ही त्यांना कसं उचलणार? असं तर ब्लॅक अँड्स असेंबल. तुम्ही निश्चिंत पुढे व्हा, आम्ही करतो तुमचं काम. अरे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मला धरण सांगा ना कुठे? मोरया. पण तो माझा मोठा भाऊ असतो, लाल जास्वंद. बाप्पाला तो जास्त आवडतो. म्हणजे मी पण आवडतो, पण तो जरा जास्तीच. म्हणून मग. हो, मला धरण कुठे आहे ते सांगा ना. अयो धरण ना, ते नाही माहिती हो. उगाच टाइमपास केला.
हां, आणि हे श्री ब्रह्मकमळ आता झोपलेत वाटतं. हे रात्रीचे खुलतात. ह्यांना ना आपण रात्रीचं भेटायला येऊ. जमलं तर गुड नाईट. नाही, गुड डे. हा, नमस्कार. नमस्कार. प्रवास कसा झाला? मस्त. पण मला काय घेणार? चाय, कॉफी? अहो, मला धरण सांगा हो, कुठे आहे ते. हा, इथून पुढे जावा. हा. हा, आणि त्यांना विचारा. अरे यार. पुन्हा या. येस. काय रे चिंट्या, काय करतोय? काय नाही. अरे सांग रे, काय करतोय? अहो काय नाही हो, टाइमपास म्हणून ते समोर झाड दिसतात का ती? कुठे? इथं नाही, तिथे. अच्छा. हा, त्यांना ना पाण्यात डुबकी मारताना बघतोय. काय पण टाइमपास. काय पण ना, बघा मजा येते. हा, मजा तरी येते, पण मला सांग, हा एकटाच डुबकी नाही मारत आहे आणि बाकीचे सगळे डुबकी मारतायत? अहो तो थोडा घाबराय हो, नौखा आहे ना. गेला जरासाठी राहिला. हे बाळा, अरे मार ना डुबकी. अरे सगळ्यांनी मारली डुबकी, तू पण मार. नाही, मला भीती वाटते. अरे मार ना यार. हवं तर मी तुला हवा देतो, एकदा डुबकी मार आणि मार ना. काय झोपायला पण दे ना. काय चाललंय तुमचं? यार, कोण मी काय नाही केलं त्याला, ह्याने त्रास दिला त्याला. याच्यात आता जास्त मजा आली. रे काला कुत्ता काट खाएगा मत बोल, रे काला कुत्ता काट खाएगा मत. हा, ह्यांना विचारूया. कोण आहे रे? घाबरवला ना मला. निघ रे, सारे सूर बिघडले. निघ ना, आम्हाला बी हवा झेलू दे की. मा झालाय का? वारा झेलताय का? हे घ्या, पाणी बी झेल. वा, काय मस्त हिरवळ पसरले. अरे बाळांनो, काय करताय? मम्मी काय करते इकडे? आंघोळ करते, दिसत नाही. सो स्टुडंट्स, आता आपण वृक्षासन पोज मध्ये श्वासावर फोकस करणार आहोत. तर बोला ओ. ऐका ना मला. अय कोण बोलवतंय? ओ पाहुणं, अहो इकडे या. हा आपला जेंटलमनचा एरिया आहे, इथं काय मजा करायची ती करा. अहो इथे तर वाऱ्याला जायला पण जागा नाही. हो अरे बहुत जगह है, तुम आओ तो सही. नाही नको, राहू दे, मी पुन्हा कधी येतो. अरे कुठं झालं? राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, वारी कुठे निघाली? कुठं म्हणजे? अहो विठ्ठलाच्या पाय पाणी लागलं पाहिजे ना, म्हणून हे सगळे धावपळ. अहो आम्ही पार वरून आलोय, डोंगर पोखरून नदीचं दर्शन घेऊन त्यात विलीन व्हायला. चला तुम्ही पण. अहो अर्ध्यावर का होईना. हो. रामकृष्ण. हो, पण तुम्हाला सगळ्यांना थोडी ना जायला मिळणार. मला सांगा, तुम्हाला कुठं जायचंय? धरणाला. हा, मग धरणाला तुम्हाला डायरेक्ट पोहोचवला असताना तर हे गाव बघायला ती मजा अनुभवायला मिळाली असती का? अहो मग तेच खरी मजा ही ठिकाणामध्ये नसून तिथं पोहोचण्याच्या प्रवासात असते. आणि आमचं बोलाल तर या पूर्ण प्रवासात माऊली आमच्या पाठीशीच असते. मग शेवटी दर्शन घडो का ना घडो. बरोबर. आता असं करा, त्या टेकडीवर जावा, तिथं तुम्हाला तुमचा रस्ता सापडेल. हो काय? रामकृष्ण आहे. काय सुंदर फुलं, रंगबिरंगीत एकदम. काय हो, तुम्ही कोणती? आम्ही घाणेरीची. अरे अहो म्हणजे आमचं नाव आहे ते. अच्छा, मग तुम्ही इथे काय करता? काय करणार, पाखरांची वाट बघतो. आणि हा बाकडा दिसतोय ना, तिथे काय चालू असतात ना, सगळे बघत असतो. आणि फ्री टाइम मध्ये हा व्ह्यू बघतोय. व्ह्यू? कोणता व्ह्यू?
अरे पीछे तो देखो पीछे. आयुष्य अरे हे तर धरण, हेच तर मी शोधत होतो. यस चा. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव